यातील सेकंड पार्ट आहे उपमान उपमेय. विशेष्याच्या जागी पूर्वपदात उपमानाने उत्तरपदात उपमेय होते. समजा ह्या जर आपण असे म्हणालो, लता कमळाप्रमाणे आहे, म्हणून येथे कमळ उपमान आहे आणि लता उपमेय आहे. ज्याच्यासोबत तुलना केली जाते तो उपमेय आणि ज्याच्यासोबत तुलना केली जाते तो उपमेय. ज्याच्याशी तुलना केली जाते तो उपमान असते. ज्याच्याशी तुलना केली जाते त्याच्या मागे इव जोडले जाते. त्याची उदाहरणं आहेत घनश्याम, घन इव श्याम, कमलनयने, कमले इव नयने, पुरुष सिंह इव, चंदन शीतल, चंदन इव शीतल, चंद्रोज्ज्वला, चंद्र इव उज्ज्वला. द्विगु समास. द्विगु समास कर्मधारय समासाचा एक उपप्रकार आहे. ज्या सामासिक शब्दाचे प्रथम पद संख्यावाचक असते आणि समाहाराचा बोध करते त्यास द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समासातील सामासिक शब्द बहुधा एकवचनांत व नपुंसकलिंगी असतो. कधीकधी द्विगु समास स्त्रीलिंग सुद्धा असू शकतो. स्त्रीलिंगात ई प्रत्ययाचा उपयोग करतात. या समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन पदांमध्ये षष्ठी विभक्तीचे बहुवचन वापरावे आणि त्यापुढे समाहारः असे लिहावे. त्याची उदाहरणं आहेत द्विरात्रं, द्वयोः रात्रयोः समाहारः, त्रिभुवनं, त्रयाणां भुवनानां समाहारः, चतुर्युगं, चतुर्णां युगानां समाहारः, पंचगवं, पंचानां गवां समाहारः, पंचवटी, पंचानां वटानां समाहारः. नय तत्पुरुष समास. या समासातील सामासिक शब्दांचे प्रथम पद अ असते. जर उत्तरपदी स्वरयुक्त शब्द असेल तर अन असते. या समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना अन काढावे व त्या जागी न ठेवावे. जसे असत्य न सत्य, अनुचितम न उचितम, अनादिही न आदिही, असत न सत, अनुपस्थित न उपस्थित, असत्यम न सत्यम. उपपद तत्पुरुष समास. या समासातील सामासिक शब्दांचे उत्तरपद प्रधान असते. उत्तरपदात क्रियापदाचे संक्षिप्त रूप असते ज्याचा प्रयोग स्वतंत्र भाषेत नसतो. समीपस्थ पदांच्या योगाद्वारे जो सामासिक शब्द तयार केला जातो त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याची उदाहरणं आहेत इंद्रजित, इंद्रम जयति इति, विश्वजित, विश्वम जयति इति, स्वर्णकारः, स्वर्णं करोति इति, धनदः, धनं ददाति इति, जलदः, जलं ददाति इति. यापुढे